साईड लागा 150 रुपये चोरासाठी करते ती लोकांना मारली असते ती. थांबा रे दारू बिरू पिला काय हा थांबा हो साईड लागा. तुमचा व्हिडिओ आहे मार तुम्ही पळून आला तिथं तुम्ही पळून आला मारले इथं चौकीमध्ये चौकीला अहो कुणा कोणी काय करा तुम्ही एरबेडो आम्ही कुणा कोणी काय करायला हा तुम्ही मारले एवढी जाय तिथं साहेब भुजबळ साहेब आहे की व्हिडिओ हा थांबा नाव पण बघू द्या हा. तुम्ही गाडी थांबवल्याने अपघात झाला अशी विचारणा पोलिसांना करत सलगरवस्ती पोलीस ठाणे गाठलेल्या 4 पैकी 3 तरुणांना पोलिसांनी बेदम मारहाण केली. या मारहाणीत एका तरुणाच्या डोक्याला गंभीर इजा झाली. त्याला उपचारासाठी छत्रपती शिवाजी महाराज शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. ही घटना रविवारी दुपारी घडली. दरम्यान या प्रकरणी पोलिसांविरोधात आमची तक्रार नसल्याचे संबंधित गावकऱ्यांचे मत आहे. रविवारी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास BMIT कॉलेज रोडवरील हॉटेलजवळ 2 पोलिसांनी एक टेम्पो थांबवली. या त्या टेम्पोच्या पाठीमागून येणाऱ्या दुचाकीचा अपघात झाला. यामुळे तुम्ही टेम्पो का थांबवली अशी विचारणा परिसरातील नागरिकांनी पोलीस कर्मचाऱ्यांकडे विचारणा केली. थोडा वाद झाल्यानंतर ते पोलीस घटनास्थळावरून सलगरवस्ती पोलीस ठाण्याला गेले. त्यांच्या पाठोपाठ 4 युवक स्वतःच्या कारने थेट ठाण्यात गेले. त्यावेळी 4 तिघांना बेदम मारहाण झाल्याचा आरोप सुरुवातीला त्या तरुणांनी केला. यात एका तरुणाला गंभीर इजा झाली. दरम्यान एक व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक तरुण पोलीस ठाण्याच्या बाहेर पडलेला दिसत असून त्याला त्याचे 2 सहकारी पोलिसांच्या गाडीत उचलून बसवत असल्याचे पाहायला मिळत आहे. यावेळी ते पोलिसांनीच मारहाण केली असे म्हणत असल्याचे दिसत आहे. त्या तरुणाला पोलीस गाडीमधूनच शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान सायंकाळी गावकऱ्यांनी शासकीय रुग्णालयात गर्दी केली होती. सायंकाळी पोलीस आणि संबंधित गावकऱ्यांमध्ये बैठक झाली. जवळपास तासभर चाललेल्या बैठकीनंतर हा प्रकार गैरसमजुतीमधून झाल्याने आमची तक्रार नाही असे गावकऱ्यांकडून सांगण्यात आले. पोलिसांच्या गाडीपाठोपाठ गावकरी हे कारमधून पोलीस ठाण्यात आले. त्यावेळी तेथे गोंधळ झाला. गोंधळात एक पोलीस छाती धरून अचानक खाली बसला. यामुळे संभ्रम निर्माण होऊन ही घटना घडली. यावेळी पोलिसांशी झोंबाझोंबी झाली पण तरीही पोलिसांनी तक्रार न देण्याची भूमिका घेतली अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली. समाज गैरसमजातून ही घटना घडली. पोलिसांनी ग्रामस्थांमध्ये सुसंवाद राहावा यासाठी दोघांनीही सामंजस्याची भूमिका घेतली. या दोन्ही गटाने तक्रार न करण्याचा निर्णय घेतला आहे असे सुहास चव्हाण पोलीस निरीक्षक यांनी सांगितले. काय झालं एंट्री घ्यायला पोलीस थांबले होते. कुठं थांबले होते? डोंगरे पेट्रोल पंपाच्या समोर सुप्रिया हॉटेल. आणि त्यांनी हात केल्यानंतर टेम्पो थांबला. टेम्पो थांबल्यानंतर मी ब्रेक केलो. मी ब्रेक केल्यानंतर मागणे येऊन मोटरसायकलवाला ठोकला आम्हाला. आम्ही खाली पडलो. तिथनं नंतर आम्ही उचलून त्या CNSला नेले. त्याला पोलिसांनी नेल्यानंतर परत रिटर्न अजून एंट्री घेण्यासाठी आली. मग त्यांच्या मागे आम्ही पाठलाग करून इथं आलो. कुठं आलो? चौकीला आलो. कुठल्या चौकीला? सलगरवस्ती पोलीस चौकी. काय झालं पुढं? तिथं आल्यानंतर त्यांनी डायरेक्ट गुन्हा नोंदून घ्यायला डायरेक्ट मारायला चालू केलं. कशाबद्दल मारले? तुम्ही पोलिसांना मारले म्हणून. किती लोक होते पोलीस मारहाण करणार? 4 जण होते. कशाने मारहाण झाली वगैरे? त्यांच्यासाठी त्याला तुम्ही हात उचलला अरे राव केला म्हणून मारले. कशाने मारले तुम्हाला? बेल्टने, बुक्क्या. आणि आम्ही ज्यावेळेस पाणी मागितल्यानंतर त्याने म्हणजे मुक्त तुझ्या तोंड. कोण मारले? नाव वगैरे काय माहिती आहे का? नाव माहीत ना. कुठली गाडी होती? आमची मोटरसायकल. काय झालं? आमच्या जोडदाराला उडवलं होतं. आम्ही त्यांच्या साईडला पण थांबवल्यावर त्यांनी थांबल्यावर पळून गेले. तिथून एका गाडीला उडवून कुणी उडवलं? डिपार्टमेंटच्या गाडीने कट मारून गेले. तिथून आम्ही त्यांच्या माग गेलो. चौकीला भेटायला गेलो. आम्ही चौकीला गेल्यावरती दुसरे कोणतरी साहेब आले आणि आम्हाला डायरेक्ट हाणामारी करू लागली. कुठं हाणामारी केली तुम्हाला? सलगरवस्ती पोलीस स्टेशन. कशामुळे हाणामारी केली? त्यांना नाही माहिती. त्यांनी सगळं आळ आमच्यावर घालवले. आमची चुकी आहे म्हणले. काय नाव तुमचं? संभाजी नारायण जगताप. दत्ता जाधव. आम्ही सोलापूर माझा मित्र येतो. त्याचा ॲक्सिडेंट झाला. आम्हाला फोन आला. आम्ही तिथे भेटायला गेलो. काय परिस्थिती ऐकून घेतली.
नंतर सलगर साहेबाला जाब विचारला, बाबा तुम्ही पैसे घेताना ॲक्सिडेंट झालेला आहे, तुमच्यामुळे ॲक्सिडेंट झाला, त्याचं नुकसान भरपाई द्या. आम्ही त्यांना भेटला गेलो, त्याने आम्हाला आरेरावी करून आमच्यापासून फोन करून आम्ही त्यांचा पाठलाग करत सलगर चौकीला गेलो. त्यांनी एकाच दोन करून त्यांच्या सिनियर साहेबांना सांगितलं की आम्ही दमदाटी केली आणि पोलिसांनी आम्हाला मारहाण केली, पट्ट्याने बिलनं मारलेलं आहे आणि माझ्या भाच्याचं डोकं फुटलेलं आहे. तुम्ही आता आरोप केलं पोलीस पैसे वगैरे घेत होते, याचा काय पुरावा वगैरे आहे का तुमच्याकडे? रोडला पुरावा पैसे घेताना ॲक्सिडेंट झाला ना तिथं. हायवेचे CCTV कॅमेरा चेक करा तुम्ही. कुठं झाले नेमकं घटना? MIT कॉलेज पंपापाशी. कुठं झाले? समृद्धी हॉटेलच्या अपोजिट साईडला MIT कॉलेज डोंगरी पेट्रोल पंपाजवळ. Now and press the bell icon. Never miss a